जम्मूवर पाकचा हल्ला आहे, मात्र हा सगळा हल्ला भारतीय लष्करानं परतून लावलेला आहे. बिथरलेल्या पाकिस्तानचा हल्ला आहे. भारतानं S-400 या सिस्टीमनं हा हल्ला परतवलेला आहे. ही डिफेन्स सिस्टीम आहे, सुदर्शन सिस्टीम आहे. हिनं जम्मूमध्ये जे पाकिस्तानी हल्ले केलेले आहेत ते सगळे परतून लावलेले आहेत. भारताकडून पाकिस्तानचे ड्रोन नष्ट करण्यात आलेले आहेत. भारताच्या S-400 सिस्टीमनं हे सगळं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. अगदी गिरीश, एक महत्वाचा भारतानं आपण बघतोय बिथरलेल्या पाकिस्तानचे हल्ले यावेळेस परतवलेले आहेत आणि या ठिकाणी S-400 ही जी मिसाईल सिस्टीम आहे ही अतिशय काम करते. सगळ्या नागरिकांना वाचवण्याचं काम या ड्रोन हल्ल्यापासून, या भ्याड हल्ल्यापासून आपल्या भारतीयांना वाचवण्याचं काम ही सिस्टीम करते. सैनिक करताय, सैन्य दल करताय. अगदीच नाही, बरोबर आहे. आणि पाकिस्तानकडनं हे आपल्याला एक पलटवार अपेक्षितच होता. मात्र भारतीय लष्कर तिन्ही पातळ्यांवर सुसज्ज असल्यामुळे पाकिस्तानचा हल्ला निष्फळ ठरलेला असं आपण म्हणू शकतो. अगदी. आणि हा देश खरं तर आपण बघतोय की सुज्ञांचा, या देशामध्ये खरं तर आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने हे प्रतिहल्ले रोखायचे. पाकिस्तान चीनी बनावटीचे हे ड्रोन घेऊन आपल्यावर जर कधी हात उगारत असेल, आपल्यावर जर कधी हल्ले करत असेल तर हे चीनी बनावटीचे सगळे ड्रोन आणि हे त्यांचे मिसाईल्स जे आहेत त्यांना नेस्तनाबूत करणं हे भारताचं आद्य कर्तव्य आहे. आणि ते आज आम्ही इथं करतो. आपण भारताच्या कडून करण्यात आलेलं आहे असं दिसतंय. जम्मूमध्ये आपण बघतोय पाकचा हल्ला परतवण्यात आलेला आहे. राजस्थानमध्ये पाकचा हल्ला परतवण्यात आला आहे. आणि आता सुरक्षेचा उपाय म्हणून पंजाबमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. पाक पुन्हा तोंड घशी पडलेला आहे. जम्मू विमानतळावर जो हल्ला होता, पाकचा प्रयत्न होता, तो देखील निष्फळ ठरलेला आहे. पाकनं भारतीय हवाई हद्दीत शिरलेल्या 8 ड्रोन भारतानं आता खाक केलेले आहेत. पाकिस्तानकडून जम्मू विमानतळ टार्गेटवर होतं. पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याचा डाव उधळलेला भारताकडून ड्रोन नष्ट केलेला आहे.